दरम्यान मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थ दादर इथे आंदोलन करण्यात आलंय। समता परिषदेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय। नाशिक आणि पुण्यानंतर आता मुंबईत आंदोलन होत आहे। आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय। विशाल, काय अधिक माहिती कळते आहे? राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे छगन भुजबळ यांचे समर्थक राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करतायत, निदर्शनं करतायत। मुंबईत सुद्धा समता परिषदेकडनं अशाच पद्धतीचं निदर्शनं केली जात आहेत। आपण समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। एकंदर आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी अजित पवार यांच्या विरोधात ह्या घोषणा दिल्या जात आहेत। दादागिरी नाही चलेगी अशा पद्धतीच्या या घोषणा दिल्या जात आहेत। आपण समता परिषदेच्या या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। काय भूमिका असणार आहे? कारण छगन भुजबळांना डावलण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे। इतकी नाराजी आहे। छगन भुजबळांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे। तुम्ही आंदोलन करताय, या आंदोलनांना काहीतरी फळ येईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% बळ येणार। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी जे चाललं होतं 1.5-2 वर्ष की ओबीसी मिटाव, मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल साहेबांचं मत दुमत नव्हतं, परंतु ओबीसीच संपवायचं असं काही ह्या जरांग्यासारख्या माणसाने चालवलं होतं। त्याला भुजबळ साहेबांनी मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्यातून देऊ नका अशासाठी संपूर्ण महाराष्ट्र जागा केला। आणि जागा केल्यानंतर त्या जागृत अवस्थेमध्ये आज जर मंत्रिमंडळ महायुती झालं असेल तर या सगळ्याला कारणीभूत फक्त भुजबळ साहेब आणि भुजबळ साहेब आहेत। महात्मा समता परिषद असेल किंवा भुजबळ साहेब असेल, हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला। पत्ता कोणी कापला मग भुजबळांचा? पत्ता कोणी कापला? आमच्याच माणसांनी पत्ता कापलाय। देवेंद्र फडणवीस सारखे या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री त्यांना म्हणत होते की भुजबळ साहेब सिनियर आहेत, अत्यंत कामचू आहेत, हा माणूस लढवय्या आहे, याला मंत्रिमंडळात ठेवा। तरी आमच्या माणसांनी जे काही 2-4 माणसं असतील, आमची दादा असतील, प्रफुल्ल पटेल असतील, आपले तटकरे साहेब असतील, यांच्या विचाराने त्यांनी काय डोक्यात घेतलं मला माहीत नाही, परंतु साहेबांचा पत्ता कट केला। हे काळ्या दगड्यावरची रेग आहे, याच्यामध्ये दुमत कोणाचंच नाही आहे। सदानंदजी, तुम्ही छगन भुजबळांचे फार कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। तुम्ही एकीकडे म्हणताय की ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आहेत। जर आपण पाहायला गेलं तर छगन भुजबळ गेली 30-35 वर्ष मंत्रिपद आणि ह्या सगळ्या पदांवरती राहिलेले आहेत। अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्येष्ठांनी काही थांबलं पाहिजे। अजित पवारांची भूमिका सुद्धा शरद पवारांच्या बाबतीत हीच काही दिवसांपूर्वी होती, त्यामुळे छगन भुजबळांच्या बाबतीत पण त्यांनी हीच भूमिका घेतली। पण मला एक कळत नाही की एखाद्या व्यक्तीचं जो राजकारणातला असेल किंवा घरातला असेल त्याचं एक वय झाल्यानंतर त्यांनी का थांबावं? तो जर हालचाल करू शकतो, विकासाची कामं करू शकतो राजकारणातला माणूस, तर त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे। कशाबद्दल?